नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। राज्यात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। अशोक खरातला एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येऊ लागलेत। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला। चाकणकर यांना नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलंच भोवलं आहे। चाकणकरांवर राज्यातून नाराजीचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। अशोक खरातचे हादरवून टाकणारे एक कारनामे समोर येतात। राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकरांचे त्यांच्यासोबत असलेल्या फोटोंमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। चाकणकर या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये खरातसोबत दिसून आल्यानंही त्यांच्यावर टीका झाली। खरात प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त कारवाईचे आदेश पोलिसांना दिले। दरम्यान रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। माझा खरात याच्या ट्रस्टबाबत संबंध आहे, मात्र त्याच्या कारनाम्याबाबत माहिती नाही असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पण रुपाली चाकणकरांची बाजू मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळून लावली आणि आता त्यांनी पदाचा राजीनामा दिला। दरम्यान आता महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामं राहिल्यानंतर या पदाचा कारभार नेमका कुणाकडे सोपवला जाणार याची चर्चा रंगू लागली। त्यानंतर आता या पदावर कुणाची वर्णी लागणार हे देखील चर्चेत यायला लागले। विशेष म्हणजे महिला आयोगाचं अध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार का असा प्रश्न सर्वांना पडतोय। प्राथमिक माहितीनुसार चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या प्रमुख पदाची खुर्ची राष्ट्रवादीकडेच राहणार आहे। त्यासाठी दोन महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत। राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही नावांवर विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे। सरोज अहिर आणि सना मलिक या दोन्ही नावांची चर्चा रंगली आहे। सरोज अहिर या नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघाच्या आमदार आहेत। 2019 आणि 2024 अशा सलग 2 टर्म त्यांनी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे। विधानसभेच्या अधिवेशनात 2.5 महिन्याच्या लहान मुलाला सोबत घेऊन हजेरी लावल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं त्यावेळी कौतुक केलं होतं। नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांच्या आठवणीत त्या भावूक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। सरोज अहिर या देवळाली मतदारसंघातील एक सक्रिय महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी महिला, बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या प्रमुख म्हणूनही काम केलंय। सना मलिक यांनी राजकारणात येण्यापूर्वी वकील आणि वास्तुविशारद म्हणून काम केलंय। त्या 2024 मध्ये मुंबईच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या। त्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कन्या आहेत। तरुण महिला नेत्या म्हणून राजकारणात त्या सक्रिय आहेत। 2024 मध्ये त्यांनी आमदारकीचा पदभार स्वीकारला। थोडक्यात सना मलिक या नवाब मलिक यांच्यानंतर अणुशक्तीनगर मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या नवोदित महिला आमदार आहेत। पण मतदारसंघातील विकास कामं आणि सामाजिक मुद्द्यांवर त्या सक्रिय देखील असतात। सरोज अहिर आणि सना मलिक या दोन्ही नावांची चर्चा आता नेमकी कुठपर्यंत जाणार आहे आणि यातल्या कुठल्या नावापुढे शिक्कामोर्तब होणार आहे हे नक्कीच या येणाऱ्या काही दिवसात कळणारच आहे। या दोन्ही नावांपैकी एका नावाची निवड केली जाऊ शकते, परंतु या निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे भविष्यात काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।